Hello, good morning everyone. My name is Archana Port, lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon. So, today we are discussing about pharmaceutical chemistry first. So, as you know, you have 6 subjects in the first year. From that, pharmaceutical chemistry first is the one. So, what you are going to study in pharmaceutical chemistry first? So, basically, you would have to know what is pharmaceutical chemistry. Pharmaceutical chemistry, it involves the study of drugs. What? It also involves the study of various drugs, and they have given a general discussion on the inorganic compounds, including their important physical and chemical properties, medicinal and pharmaceutical uses, storage conditions, and chemical incompatibilities. तर फार्मास्युटिकल केमिस्ट्री फर्स्ट इयरमध्ये आपण काय बघणार आहोत? तर फार्मास्युटिकल केमिस्ट्री हे काय? इट इन्व्हॉल्व्स दी स्टडी ऑफ ड्रग्स. केमिस्ट्रीमध्ये वेगवेगळे ड्रग्स असतात, व्हेरियस ड्रग्स असतात, त्यांचा आपण स्टडी करणार आहोत. तर ह्या स्टडीमध्ये काय काय दिलं आहे त्यांनी की एक जनरल डिस्कशन दिले. दे हॅव गिवन अ जनरल डिस्कशन अबाउट व्हॉट? अबाउट फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ दॅट ड्रग्स. तो ड्रग्स त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत, त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज काय आहेत, त्याच्या मेडिसिनल आणि फार्मास्युटिकल युजेस काय आहेत, तो ड्रग कसा स्टोअर केला जातो म्हणजेच त्याची स्टोरेज कंडिशन काय आहे, आणि त्याच्या केमिकल इनकम्पॅबिलिटीज म्हणजे तो ड्रग कुठल्या ड्रगसोबत, कुठल्या सोल्युशनसोबत, कुठल्या सॉल्व्हंटसोबत इनकम्पॅटिबल आहे. या सगळ्या गोष्टी आपण फार्मास्युटिकल केमिस्ट्री फर्स्टमध्ये स्टडी करणार आहोत. सो हियर इज युअर सिलेबस फॉर फार्मास्युटिकल केमिस्ट्री फर्स्ट. सो टोटल you have 19 chapters. So we will see one by one what is given in that chapters. So you have first chapter, that is quality control in pharmacy. So what is quality control? As the name indicate, quality control means to maintain the quality of particular drug. So in this chapter they have given why it is important to maintain the quality of pharmaceutical substances. ओके, तर फर्स्ट चॅप्टरमध्ये त्यांनी काय दिलं आहे की फार्मास्युटिकल सबस्टन्सेस जे आहेत त्याच्यामध्ये किंवा फार्मसी या फील्डमध्ये क्वालिटी मेंटेन करणं का गरजेचं आहे आणि त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे. सेकंड चॅप्टर जो तुम्हाला दिलेला आहे तो आहे एरर्स इन ॲनालिसिस. आता एरर्स इन ॲनालिसिस, देर आर मेनी एक्सपेरिमेंटल थिंग्स वी आर डुईंग इन फार्मसी. सो एव्हरी पर्टिक्युलर ड्रग, एव्हरी पर्टिक्युलर एक्सपेरिमेंट, फॉर एव्हरी पर्टिक्युलर एक्सपेरिमेंट देर इज वन स्टँडर्ड व्हॅल्यू. अँड व्हाईल डुईंग दिस एक्सपेरिमेंट वी ऑलवेज compare the things with that standard procedure. So in this errors in analysis we compare our practical experiment with the standard experiment. We compare our standard value with the practical value. आता कुठलीही एखादा एक्सपेरिमेंट फार्मास्युटिकलमध्ये करत असताना प्रत्येक प्रोसिजर, प्रत्येक गोष्टीला एक्सपेरिमेंटला एक स्टँडर्ड प्रोसिजर असते, आणि ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकली स्वतः ती गोष्ट परफॉर्म करत असतो त्यावेळेस ते करत असताना, एक्सपेरिमेंट करत असताना कुठले कुठले एरर्स येतात. मग त्यात एरर्सचे वेगवेगळे टाईप असतात. मे बी तो इन्स्ट्रुमेंटल असेल, केमिकल एरर असेल,
एखादी चुकीची मेथड जर आपण ॲडॉप्ट केली तर मेथडॉलॉजी एरर त्याला आपण म्हणतो. असे वेगवेगळे एरर्स असतात. तर ते एरर्स काय येतात हे सगळ्या गोष्टी आपण एरर्स इन ॲनालिसिसमध्ये स्टडी करणार आहोत. The third chapter, that is impurities in pharmaceutical substances and their limit test. So in this chapter, impurities in pharmaceutical substances, we are going to discuss about why it is important to maintain the quality, why the impurities are occur in the pharmaceutical substances. So what are the sources of impurities and how to maintain the quality of drug, how to avoid the impurities in the pharmaceutical substances, and what are the effects of that impurities, and how to identify the specific compound is impure, means we could say that the test for purity. Okay, so impurities in pharmaceutical substances हा जो चॅप्टर आहे याच्यामध्ये आपण स्टडी करतो की इम्प्युरिटीजचे सोर्सेस काय काय, एखाद्या पर्टिक्युलर सबस्टन्समध्ये काय इम्प्युरिटीज येतात, तो सबस्टन्स इम्प्युअर का होतो, त्याच्याशी रिलेटेड फॅक्टर्स कोणते आहेत. सपोज एक्झाम्पल द्यायचं म्हटलंच तर एखादा पर्टिक्युलर ड्रग आहे तो ह्या पर्टिक्युलर स्टोरेज टेम्परेचरला स्टोअर करा असं त्यांनी सांगितलेलं असतं. पण आपण जर ती स्टोरेज कंडिशन मेंटेन केली नाही, इफ वी डू नॉट मेंटेन दॅट स्टोरेज कंडिशन, दॅट ड्रग गेट डिग्रेडेड, त्या ड्रग खराब होतो, डिग्रेडेड होतो, तर मग तो काय होतो, इम्प्युअर होतो. मग अशा वेगवेगळ्या कुठल्या गोष्टी आहेत की ज्यामुळं इम्प्युरिटीज फार्मास्युटिकल सबस्टन्सेसमध्ये येतात, किंवा कुठल्या कुठल्या प्रोसेसेस आहेत मॅन्युफॅक्चरिंगच्या वेळेस की ज्यामुळे ड्रग इम्प्युअर होतो किंवा ड्रग डिकम्पोज होतो, आणि त्या इम्प्युरिटीजचा इफेक्ट काय होतो, आणि त्या इम्प्युरिटीच्या टेस्ट कुठल्या आहेत, म्हणजे हा पर्टिक्युलर सबस्टन्स आहे हा इम्प्युअर आहे हे आयडेंटिफाय कसं करायचं, त्याला आपण म्हणतो टेस्ट फॉर प्युरिटी. तर या गोष्टी आपण इम्प्युरिटीज इन फार्मास्युटिकल सबस्टन्सेस अँड लिमिट टेस्ट या गोष्टी ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहोत. द नेक्स्ट चॅप्टर दॅट इज वॉटर. So in this chapter water, they have mentioned the importance of water in pharmaceutical industry, and also they have mentioned the physical properties of water and chemical properties of water. The next chapter is solubility of pharmaceuticals. So why it is important to have the knowledge of solubility? So before preparing any pharmaceutical dosage form, anything, any solution, it is important that we have to know the solubility of that particular substance. Means we should know that particular drug, that particular substance is soluble in either water, soluble in other solvent, is that soluble in chloroform or any other solvents. तर सोल्युबिलिटी ऑफ फार्मास्युटिकल ह्या चॅप्टरमध्ये आपण ड्रग्सची सोल्युबिलिटी काय असते, सोल्युबिलिटी आयडेंटिफाय कशी करायचे, त्याचा क्रायटेरिया काय आहे, मीन्स ते व्हेरी सोल्युबल आहे की फ्रीली सोल्युबल आहे की स्पॅरिंगली सोल्युबल आहे की स्लाइटली सोल्युबल आहे, याच्या स्टँडर्ड व्हॅल्यू काय आहेत हे आपण सोल्युबिलिटी इन फार्मास्युटिकल्स ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहोत. द नेक्स्ट चॅप्टर इज ॲसिड, बेसेस अँड बफर्स. So as we have studied all these things in 12th standard, that what are the acids, what are the bases and what are the buffers. So as we have know the definitions of acid, bases and buffers, okay, that theories we are going to study in this chapter, means the Arrhenius theory for acids and bases, Bronsted and Lowry theory of acid and bases, Lewis theory of acid and bases. So these are the things we are going to study in this chapter. So basically we know what are acid. Acid is defined as the substance which when dissolved in water which gives hydroxyl ions, and base is the substance which when dissolved it yields hydroxyl ions. So these are the definitions that we are going to study in acid, bases and buffers. The next chapter, that is antioxidant. So in this chapter, antioxidants means antioxidants are the agents which inhibit oxidation that are commonly used to prevent rancidity of oils and fats, or we could say that deterioration of other materials through oxidative processes.
or antioxidants are also described as the compounds which can act and function chemically as reducing the agents. मीन्स हे अँटीऑक्सिडंट्स काय असतात की जे ऑक्सिडेशन इनिबिट करण्यासाठी किंवा एखाद्या पर्टिक्युलर ड्रगची रॅन्सिडिटी प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा डिटोरिएशन होऊ नये म्हणून हे अँटीऑक्सिडंट यूज केले जातात. आणि त्या अँटीऑक्सिडंटचं मेकॅनिझम काय आहे आणि कुठले अँटीऑक्सिडंट्स यूज केले जातात, मीन्स विच अँटीऑक्सिडंट वी यूज इन फार्मास्युटिकल केमिस्ट्री अँड व्हॉट आर दी प्रिपरेशन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर अँटीऑक्सिडंट, व्हॉट आर दी प्रॉपर्टीज ऑफ दॅट antioxidants and the uses and actions and also storage conditions we are going to study in this chapter, that is antioxidant. The next chapter is gastrointestinal agents. So what are these gastrointestinal agents? The drugs which are used in treatment of gastrointestinal disorders that are known as gastrointestinal agents. म्हणजे हे ड्रग काय, आपल्याला GI ट्रॅक माहिती आहे, आपला गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक आपल्याला माहिती आहे. तर गॅस्ट्रोइंटेस्टिनल डिसऑर्डर हे जे आहेत ह्यांच्या ट्रीटमेंटमध्ये कुठले कुठले ड्रग यूज केले जातात त्यांना आपण म्हणतो गॅस्ट्रोइंटेस्टिनल एजंट्स. तर मग ते ड्रग कुठले आहेत दॅट वी आर गोइंग टू स्टडी इन दिस चॅप्टर. देन युअर नेक्स्ट चॅप्टर इज टॉपिकल एजंट्स. So topical means they are applied topically, means on the skin, or we could say that on the mucous membrane. Means topical agents are the compounds that act locally on the skin or mucous membrane. They are known as topical agents and their action is different types depending upon the nature of that compound and chemical properties of the compound. मग आता टॉपिकल एजंट्स हे काय आहेत, हे स्किनवर वरतून अप्लाय केले जातात लोकली, किंवा आपण त्याला म्हणू शकतो की म्युकस मेम्ब्रेनवर ते अप्लाय केले जातात. आणि प्रत्येक टॉपिकल एजंट्सची त्याची पर्टिक्युलर ॲक्शन आहे त्याच्या, आणि ती जी ॲक्शन आहे ती डिपेंड्स असते की त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज कशा आहेत. मग हे टॉपिकल एजंट्स कुठले आहेत आणि त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत हे आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर जो तुमचा आहे दॅट इज डेंटल प्रोडक्ट्स. सो इन दिस chapter that is dental products we are going to study the importance of dental hygiene, then which are the dental products that we use in the treatment of dental things, or we could say that in the treatment of dental diseases. So there are various types which include anti-caries agent, cleaning agent, polishing agents. So these are the dental products that we use to maintain the hygiene of our teeth. So next chapter that is inhalants. So inhalants are the drugs or chemicals which in vapor form are included in the body, and some chemicals act as an anesthetic in vapor form. So what are these inhalants? हे असे ड्रग आहेत की जे व्हेपर फॉर्ममध्ये इनहेल केले जातात बॉडीमध्ये. म्हणजे सपोज द एक्झाम्पल द्यायचं म्हटलंच ती ऑक्सिजन. Okay, the role of oxygen. What is the role of oxygen? The oxygen is important to the living cells and it is necessary for normal oxidative metabolic processes. So these are the inhalants. It may include oxygen, the role of oxygen, the role of carbon dioxide, then nitrous oxide. So these are the inhalants. मीन्स हे काय करतो आपण व्हेपर फॉर्ममध्ये यूज करतो आणि ते काय करतो बॉडीमध्ये इनहेल करतो, आणि त्यांचा रोल काय आहे हे आपण इनहॅलंट्स ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहोत. द नेक्स्ट इज एक्सपेक्टोरंट, इमेटिक्स अँड रिस्पायरेटरी स्टिम्युलंट्स. So expectorants are the drugs that remove the sputum from the respiratory tract, and these are the drugs either increases the fluidity or sputum or increases the volume of fluid that are to be expelled from the respiratory tract by coughing. आता हे ड्रग्स काय करतात, एक्सपेक्टोरंट झालं, रिस्पायरेटरी स्टिम्युलंट झालं, इमेटिक्स झालं. तर हे जे ड्रग काय असतात, जो आपला रिस्पायरेटरी ट्रॅकमध्ये जो स्पुटम असतो किंवा आपल्याला सर्दी झाली, आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो, हा जो रिस्पायरेटरी ट्रॅकमध्ये स्पुटम असतो तो रिमूव्ह करण्यासाठी हे जे ड्रग्स आहेत ते यूज केले जातात. ते काय करतात, फ्लुइडिटी इन्क्रीज करतात
आणि किंवा आपण म्हणू शकतो की व्हिस्कोसिटी रिड्यूस करतात आणि फ्लुइडिटी इन्क्रीज करून किंवा व्हिस्कोसिटी रिड्यूस करून ऑफ द स्पुटम ते काय करतात, जो फ्लुइड आहे त्याचा व्हॉल्यूम इन्क्रीज करतात टू बी एक्सपेल्ड फ्रॉम द रेस्पिरेटरी ट्रॅक बाय कफिंग, म्हणजे कफच्या थ्रू तो रेस्पिरेटरी ट्रॅकमधून तो जो फ्लुइड आहे तो रिमूव्ह केला जातो. हे झाले एक्सपेक्टोरंट, इमेटिक्स आणि रेस्पिरेटरी स्टिम्युलंट्स. देन नेक्स्ट की आपण म्हणतो रिस्पिरेटरी स्टिम्युलंट पण काय आहेत की हे रिस्पिरेटरी स्टिम्युलंट्स हे सेंट्रल नर्वस सिस्टीमशी स्टिम्युलंट्स असलेले ड्रग आहेत जे काय करतात की CNSची जी ॲक्टिव्हिटी आहे ते इन्क्रीज करतात. नेक्स्ट इज दी मेजर इंट्रा अँड एक्स्ट्रा सेल्युलर इलेक्ट्रोलाइट्स. जसे की आपल्याला माहिती आहे, ॲज वी नो देर आर मेनी इलेक्ट्रोलाइट्स विच आर present in the body and it is important to maintain the concentration of that particular electrolytes. It may include intracellular fluid, interstitial fluid and plasma. So as we know the important electrolytes which contains anions, cations. So these are the electrolytes and we could say that major electrolytes and extracellular electrolytes. So why it is important to maintain the particular concentration of that electrolytes, and which are the electrolytes, what are the role of that electrolytes that we are going to study in this chapter, that is major and intra and extracellular electrolytes. Then our 14th chapter is official compounds of iron. So as we know, iron plays a very important role in the body functions. There are various body functions which are related to iron, and iron is one of the essential constituent of the body, and also the usual contents of iron is 45 mg per kg of body weight. सो आयर्न हे काय एक इम्पॉर्टंट रोल प्ले करतं आपल्या प्रत्येक बॉडी फंक्शनमध्ये, आणि हा एक आपल्या बॉडीचा एक इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्युएंट आहे. आता ह्या चॅप्टरमध्ये ऑफिशियल कंपाऊंड्स ऑफ आयर्न वी आर गोइंग टू स्टडी दी कंपाऊंड्स अँड प्रिपरेशन्स रिलेटेड टू आयर्न. मग आयर्नशी रिलेटेड कुठले प्रिपरेशन्स आहेत आणि कुठले कंपाऊंड्स आहेत ते आपण या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहोत. देन दी नेक्स्ट ऑफिशियल कंपाऊंड्स ऑफ आयोडीन. आता हा पण सेम आहे, जसे ऑफिशियल कंपाऊंड्स ऑफ आयर्न आपण बघणार आहोत, सेम वी आर गोइंग टू स्टडी द ऑफिशियल कंपाऊंड्स ऑफ आयोडीन. सो ॲज वी नो आयोडीन इज वन ऑफ दी इसेन्शियल ट्रेस एलिमेंट. हा एक इसेन्शियल ट्रेस एलिमेंट आहे, अँड इट्स कंपाऊंड्स अँड प्रिपरेशन्स हॅव टू बी कन्सिडर्ड from the following point, that is its systematic uses, biochemical role, iodine and its preparation for topical applications. आता आयोडीन कुठे यूज केला जातो, त्याचे कुठले टॉपिकल प्रिपरेशन्स यूज केले जातात, कशाच्या ट्रीटमेंटमध्ये यूज केला जातो ते आपण ह्याच्यामध्ये स्टडी करणार आहोत. द नेक्स्ट इज ऑफिशियल कंपाऊंड ऑफ कॅल्शियम. आता आपल्याला आपण खूप वेळा ऐकलेलं आहे कॅल्शियम पाहिजे, कॅल्शियम कमी पडलं. सो व्हॉट इज दिस कॅल्शियम? कॅल्शियम इज वन ऑफ द इसेन्शियल एलिमेंट्स रिक्वायर्ड फॉर व्हेरियस फंक्शन ऑफ द बॉडी अबाउट. आणि आपल्या बॉडीमधले जे 90% ऑफ द बॉडीमध्ये कॅल्शियम फाउंड होतं, म्हणजे आपली जे बोन्स आहेत ते कशाचे बनलेले आहेत, कॅल्शियमचे बनलेले आहेत. त्याच्यामुळं कॅल्शियम हा काय आहे, वन ऑफ द इसेन्शियल कंपाऊंड आहे, रिक्वायर्ड एलिमेंट आहे आपल्या बॉडीमधला. तर कॅल्शियमचा इम्पॉर्टन्स काय आहेत आणि कॅल्शियमचे प्रिपरेशन कोणते आहेत, कुठले त्याचे प्रिपरेशन जे आहेत जे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, त्याच्या स्टोरेज कंडिशन, प्रॉपर्टीज, युजेस, हे आपण ऑफिशियल कंपाऊंड्स ऑफ कॅल्शियम ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहोत. नेक्स्ट इज रेडिओ फार्मास्युटिकल्स अँड कॉन्ट्रास्ट मीडिया. आता रेडिओ फार्मास्युटिकल्स आणि कॉन्ट्रास्ट मीडियामध्ये आपल्याला माहिती की बरेचसेच इलिमेंट्स असतात की जे काय करतात, स्वतःचा एक रॅडिएशन्स इमिट करतात किंवा एक स्पेक्ट्रा देतात. म्हणजे देर आर मेनी एलिमेंट्स लाईक युरेनियम, थोरियम, रॅडियम असेल किंवा आणि रिलेटेड कंपाऊंड्स असतात, ते काय करतात, एक रेडिएशन इमिट करत असतात. मग ते कुठले, हे जे कंपाऊंड्स आहेत ते कुठे यूज केले जातात, ते कशासाठी यूज केले जातात, मग मे बी त्याच्यामध्ये अल्फा पार्टिकल्स असतील, मे बी बीटा पार्टिकल्स असतील, गॅमा रॅडिएशन्स असतील, एक्स-रे कॉन्ट्रास्ट मीडिया असेल, की वेअर वी यूज दिस कंपाऊंड, हाऊ वी यूज दिस कंपाऊंड्स टू आयडेंटिफाय द व्हेरियस डिसीजेस अँड डिसऑर्डर that we are going to study in this chapter, that is radio pharmaceuticals and contrast media. The next drug is antidotes in poisoning. So as we know, poisoning of the body can occur in various ways. Okay, antidotes are the agent which are used to reverse or stop or counteract the action of poisons. जर एखादा आता पॉइझनिंग म्हणजे काय आहे, पॉइझनिंग झालं एखाद्या पर्सनला, मग त्याच्यामध्ये ट्रीटमेंट म्हणून आपण कुठला अँटीडोट देतो आणि कुठल्या प्रकारचे पॉइझनिंग असतात आणि त्यासाठी कुठल्या प्रकारचे अँटीडोट यूज केले जातात, दॅट वी आर गोइंग टू स्टडी इन दिस चॅप्टर, इन अँटीडोट्स इन पॉइझनिंग. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे टाईप असतात, फिजिओलॉजिकल अँटीडोट असेल, केमिकल अँटीडोट असेल, मेकॅनिकल अँटीडोट असेल,
की आणि हे जे ड्रग आहेत ह्यांचं मेकॅनिझम काय आहे, हे कसे ॲक्ट करतात, हे आपण ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहोत. अँड दी लास्ट चॅप्टर इज आयडेंटिफिकेशन टेस्ट फॉर आयन्स अँड रॅडिकल्स. सो आता हे जे आयन्स अँड रॅडिकल्स आहेत, मे बी त्याच्यात ॲनायन्स असतील, कॅटायन्स असतील, वेगवेगळे रॅडिकल्स असतील, तर ह्यांच्या आयडेंटिफिकेशन टेस्ट कशा आहेत, म्हणजे आपण कसं आयडेंटिफाय करणार की हा पर्टिक्युलर कंपाऊंड आहे, हा ॲनायन आहे, हा ॲसिटेट आहे, मे बी हा ब्रोमाइड आहे, हा कार्बोनेट आहे, बायकार्बोनेट्स आहेत. ह्या प्रत्येक कंपाऊंडला त्याची एक पर्टिक्युलर टेस्ट असते आणि ती टेस्ट करून आपण आयडेंटिफाय करतो की हा कंपाऊंड कुठला आहे. तर त्याच्यासाठी ह्या वेगवेगळ्या टेस्ट यूज केल्या जातात. त्या आपण ह्या लास्ट चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहोत की आयडेंटिफिकेशन टेस्ट फॉर आयन्स अँड रॅडिकल्स. सो दिस इज हाऊ युअर सिलेबस इज गिवन ओवर here in this chapter in this subject, pharmaceutical chemistry first. So I hope you understand the syllabus. So thank you so much.